नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा। तर शुक्रवारचा हा व्हिडिओ असणार आहे। तर मी देवीची उत्तरपूजा कशी केली याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा। तर ही बघा माझी ही पूजा म्हणजे मी गुरुवारी ही पूजा मांडली होती। त्यानंतर हे बघा रात्रभरात दिवे वगैरे विझून गेलेले आहेत, कारण तेल मी हे पूर्णपणे समईमध्ये जे तेल आहे तेवढंच भरलेलं होतं। त्यानंतर ही पूजा कशी उचलायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही पूजा कशी उचलायची, आपल्याला सर्वात अगोदर दिवाबत्ती किंवा आपली समई आहे ती पेटवून घ्यायची आहे। अगरबत्ती म्हणजे जशी आपण सकाळची देवपूजा करतो तशी देवपूजा करायची आहे। अगरबत्ती आणि समई जी आहे ती आपल्याला पूजा जशी आपण करतो तसं मी समई आहे आणि दिवा जो आहे माझ्या देवाकडचा तो एकदम व्यवस्थितरित्या, तर त्याची वात थोडी मोठी झाली होती, थोडं वात त्याच्यामुळे कसं देवारा जो आहे काळा होऊन जातो, तर त्याची वात मी कमी केली। तर वात कमी केल्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे दाखवून माझी दररोजची जी देवपूजा असते, तर तेल जे मी वापरलेलं आहे ते देवपूजेसाठी लागणारं तेल आहे तेच वापरलेलं आहे। आणि त्यानंतर अगरबत्ती जी आहे मी नक्कीच तुम्हाला सांगेन की अगरबत्ती कोणती वापरते मी, आणि त्या काकांचा ॲड्रेस जो दादांचा ॲड्रेस आहे मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। तर माझी जी देवपूजा आहे सकाळचे वाजलेले होते 6:30 आणि 6:30ला मी सकाळी जी देवपूजा आहे ती उचलली। त्यानंतर अगरबत्ती वगैरे दाखवून देवीची पूजा केली। त्यानंतर पोथी मी गुरुवारी संध्याकाळी वाचली होती, पोथीचं वाचन मी संध्याकाळी केलं। पण नामस्मरण आपण पूजा करताना देवीचं करतोच, तर नामस्मरण करा। जर तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करत असताना नामस्मरण करण्यात खूप जास्त फायदा होतो। मी नेहमी देवपूजा करताना देवीचं नामस्मरण करते, त्यानंतर जप करते, स्वामी समर्थांचं जप आहे ते करते। तुम्हाला जेही तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाचं नामस्मरण तुमच्या मुखात चालू असलं की त्याचे फायदे निरंतर तुम्हाला आयुष्यभर मिळतील, असे फायदे मिळतात। तर नामस्मरण करण्यात असं नाही की नामस्मरण करण्यासाठी एका जागी बसावं लागतं, तर तुम्ही काही काम करत असताना जर देवाचं नामस्मरण करता किंवा देवाचं नाव मुखात घेता तर देव नक्कीच तुमच्या मदतीला येतो किंवा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो। तुमच्यावर जी संकटं येतात त्याची तीव्रता कमी होते आणि तुमच्यावरचा जो देवाचा हात असतो, आशीर्वाद असतो, तो व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोचतो किंवा देवाचं आणि तुमचं नातं हे घट्ट होऊन जातं। तर नामस्मरण करण्यात खूप जास्त वेळ नाही लागत। आपण कोणतेही काम करत असताना नामस्मरण केलं, देवाचं नाव मुखात ठेवलं तर त्याचे फायदे आपल्याला मिळतात। तर अशा प्रकारे कलश आहे तो मी हे केला, जरासा म्हणजे हलवला आणि त्यानंतर पूजा केली। आणि त्यानंतर जो मुकुट आहे, जो मुखवटा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन, तो मी बांधला होता धाग्याने। जो आपल्याकडे धागा असतो त्याने बांधू शकतो आपण मुखवटा। आणि मग बघा हा खूप सुंदर मुखवटा आहे, मला ॲक्च्युली खूप आवडला। हा कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा आहे आणि हा मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते मी 400 रुपयाचा खरेदी केलेला आहे। नथ मी 20 रुपयाची वेगळी खरेदी केलेली आहे। तर थोडंसं काम करायचं आहे मला त्या मुखवट्यावर। जी टिकली आहे ती मला बदलायची होती, थोडी डायमंड वर्कची माझ्याकडे टिकली होती ती मी बदलणार होती, पण पूर्ण मुखवटा जो आहे काम केलेला आहे, वर्क केलेला आहे। तर मी विचार केला की जी लाल टिकली आहे ती खूप सुंदरच वाटत आहे, तर नको चेंज करायला। तर अशा प्रकारे मुखवटा जो आहे बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या पॅकिंग करून ठेवला की त्यावर धूळ किंवा इतर गोष्ट बसत नाही आणि आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो असा हा मुखवटा आहे। तर हा बघा लक्ष्मी हार आहे माझ्याकडे। तर मी 80 रुपयाचा खरेदी केला होता। तर तुम्ही कुठेही मार्केटमध्ये जाल तुम्हाला 100 रुपयात मिळून जाईल, पण मी 80 रुपयात खरेदी केला होता, ताईने 20 रुपये कमी केले होते। त्यानंतर चौकर मी दाखवला तुम्हाला। तर हा बघा चौकर मी 100 रुपयात घेतला होता, आमच्या इथे जत्रेत आलं होतं दागिने विकायला। तर हे बघा 100 रुपयात खूप छान असा चौकोर आहे मला मिळाला होता। तर खूप छान असं काम केलेलं आहे आणि मोत्यांचं वर्क केलेलं आहे यावर, आणि जास्त कलर्स नाही आहेत, ग्रीन आणि रेड हे 2 कलरचे कुंदन आहेत त्यावर। तर हा बघा ब्लाऊज पीस, ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस वापरला होता, पण खूप छान वाटत होता आणि त्याच्या घड्या पण एकदम सॉफ्ट असल्यामुळे हा ब्लाऊज पीस त्याच्या घड्या पण खूप सुंदर बसल्या होत्या आणि देवीचं स्वरूप आहे ते
खूप खुलून आलं होतं आणि या वेळेची जो दुसऱ्या गुरुवारची पूजा होती ती खूप सुंदर वाटत होती. ॲक्च्युली मलाही खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, मी मोठी वाटी ठेवली होती कलशाच्या खाली, कारण मला थोडी उंच हवी होती साडी जी नेसलेली आहे, ब्लाऊज पीस जो नेसवलेला आहे. तर कमळ बघा, मी कमळ कसा बनवलेला आहे. मी लक्ष्मीपूजनाच्या वेळी दिवाळीच्या 1 दिवस अगोदर हा कमळ जो आहे तो बनवला होता. त्यानंतर हे तांदूळ आहेत ते ठेवले होते, ते एका डब्यामध्ये आपण पॅक करून ठेवू शकतो. दर गुरुवारी आपल्याला तेच तांदूळ वापरायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते कलशामधलं पाणी आहे ते आपल्याला बदलायचं आहे. ते पाणी मी माझ्या इथे झाडं आहेत, मनी प्लांट आहे, त्यांना घातलं आणि त्यानंतर जो पाणी आहे फ्रेश पाणी मी बदललं. नारळ पण आपल्याला थोडासा ओलसरच ठेवायचा आहे, कारण आपल्याला पुढचे गुरुवार आहेत 2 ते त्या दिवशी पण आपल्याला वापरायचं आहे. आणि त्यानंतर जी फळं आहेत ती प्रसाद करू शकतो आपण. आणि जे निर्माल्य आहे ते आपल्याला एका पिशवीत पॅक करून निर्माल्य कलशामध्ये टाकायचे आहेत. तर हा होता छोटासा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.